नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात जे भाषण केलं त्यावरून आता वाद प्रतिवाद रंगतायत. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा पक्षप्रमुख म्हणून जी लिबर्टी घेतलेली आहे त्यातून अनेक वाद तयार झालेले आहेत. एक तर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अशी सरमिसळ करून त्यांनी काल भाजपवरती, केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्यातल्या त्यात काही वैयक्तिक टीकाही त्यांनी केली, नाव न घेता केली. पण त्याची आज जी प्रतिक्रिया समोर येऊन प्रत्युत्तरात दाखल जे आरोप झालेत त्यातून आलेली आहे. प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंचं जे कालचं भाषण आहे त्याचं विश्लेषण कसं कराल? त्यांचं सरकार हे स्थिर आहे की अस्थिर आहे अशी जी चर्चा सुरू आहे त्याला बळ देताना ते असं म्हणालेत की हिम्मत असेल तर माझं सरकार पाडून दाखवा. माझं सरकार पाडण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे असं पहिल्यांदा जाहीरपणे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे. त्यामुळं खरंच महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर आहे का? ते पाडण्याचे प्रयत्न होत आहेत का? भाजप ते प्रयत्न करत आहे का? असे प्रश्न आता उपस्थित झालेत. त्या उपर केंद्र सरकार महाराष्ट्राची कोंडी करत आहे का? महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या ह्या केंद्र सरकारने आवळल्या आहेत का? आणि त्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून धडपड करतायत का? त्यांचं महाविकास आघाडीचं सरकार हे चाचपडत आहे का? हे सुद्धा प्रश्न त्यानिमित्तानं सध्या चर्चेत आहेत. ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांनी एक एक करून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना आता थेट होणार आहे. एवढंच नाही तर तो दिवसेंदिवस चिघळणार आहे असं दिसतंय. खरंच महाविकास आघाडीचं सरकार हे जर का पाडायचं असेल तर एखाद दुसरा आमदार फोडून किंवा एखाद दुसरा गट फोडून ते शक्य आहे का? की खरंच तीन पक्षापैकी एक पक्ष बाजूला सारण्याची ताकद ही भाजपमध्ये आहे? ही सुद्धा चर्चा रंगते आहे आणि त्यावरच आपल्याला ही चर्चा करायची आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे नेमकं भाषण केलं त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे आरोप आहेत, जे महत्त्वाचे वाद आहेत, ज्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याचाच हा वृत्तांत आपण आधी बघूया आणि नंतर चर्चेला सुरुवात करूया. मुख्यमंत्री पदाचं मास्क उतरवून भाषण करतोय असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला थेट अंगावर घेतलं. जीएसटी आणि बिहारच्या निवडणुकीपासून राणे आणि कंगनापर्यंत सगळ्या मुद्द्यांचा मुख्यमंत्र्यांनी थेट समाचार घेतला. माझ्या आजोबांचं भाषण आठवलं, प्रबोधनकारांचं भाषण. आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की महाराष्ट्र हा काही लेच्यापेचांचा प्रदेश नाहीये, लेच्यापेचांचा देश नाहीये, ही वाघाची औलाद आहे. आणि त्याला जर का डिवचलं तर काय होतं ह्याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. अनेक जण स्वप्न बघतात की सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पाडू. आणि तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुरा देते, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. संपूर्ण देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतोय, आवाहन करतोय की चला पुढे या, चर्चा करूया आपण त्याच्यावरती. जीएसटीची जी काय कर पद्धत आहे ही जर का फसली असेल, आणि मला वाटतं फसली आहे ती, आमच्या हक्काचा पैसा जो आम्हाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही. प्रत्येक जण ठो 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 बॉम्ब मारतोय, पत्रावरती पत्र लिहिले जात आहेत, त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते. मंदिरं का नाही उघडत? तुम्ही हिंदुत्व सोडलात का सेक्युलर झालात? हे सरसंघ चालकांचं वाक्य आहे. त्या टोपी खाली मी पुन्हा सांगतो, जर डोका असेल तर त्या डोक्यामध्ये मेंदू असेल तर त्या मेंदूला पहिलं हिंदुत्व म्हणजे काय हा अर्थ तुम्ही तुमच्याच सरसंघ चालकांकडनं समजून घ्या आणि मग खरडे घाशी काढा. मी बिहारच्या जनतेला सुद्धा एक सांगतोय की डोळे उघडून मतदान करा. मी कोणाला करा मला माहिती नाही, ते तुमचं तुम्ही बघा. पण हे जे काहींचे छक्के पंजे चालतात त्याला बळी न पडता तुम्ही मतदान करा. तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावरती चिखलफेक करायला लागलात. महाराष्ट्र सरकारवरती, महाराष्ट्र संपूर्ण या प्रदेशावरती, ठाकरे कुटुंबियांवरती, आदित्यवरती
तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलतोय, तोंडात शेण भरून भरून गोमूत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या. मुख्यमंत्र्यांनी एकीकडे भाजपला सरकार पाडून दाखवायचं आव्हान देताना दुसरीकडे सरसंघचालकांना खुश केलंय. यामध्ये अनेक इशारे आहेत. ते समजने वालों को काफी आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप आहेत. तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आहेत. मी सुरुवातीला डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे जातोय. शिवसेनेच्या आमदार प्रवक्त्या आहेत. डॉक्टर नीलम गोरे, काल जे भाषण झालेलं आहे, अनेकांना असं वाटलं की सरकार पाडापाडीचं जे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे ते त्यांची कोंडी झालेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ते आव्हान विरोधकांना अर्थात भाजपला दिलेलं आहे असंही काहींना वाटतंय. प्रश्न असा आहे की आतापर्यंत ज्यांनी शिवतीर्थावरचे किंवा विजयादशमीच्या झालेले मेळावे पाहिलेले आहेत आणि त्याच्यात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चांगल्या प्रकारे की शिवसेनेच्या अंतरंगापासून केलेला तो लोकांशी संवाद. कालच्या संवादामध्ये जे आडपडद्या आडून वेगवेगळे प्रहार केले जात होते किंवा अनेक पद्धतीचे गैरसमज पसरवण्यासाठीचे जे काही तंत्र वापरले जात होते त्याचं उत्तर रोखठोक पद्धतीने माननीय उद्धव साहेबांनी दिलेले आहे. मनुष्य आव्हान कधी देतो? ज्यावेळेला त्यांना आत्मविश्वास असतो, ज्यावेळेला त्यांना माहिती असतं की आपण कशा प्रकारे सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या विषयांवरती नियंत्रण ठेवू शकतोय, आपला समन्वय कसा आहे, स्वतःचं ध्येय काय आहे, स्वतःची कार्यपद्धती काय आहे आणि नक्की मी कुठल्या पायावर उभा आहे. त्याच वेळेला ते म्हणू शकतात असं की पायाचे दगड जर का हलायला लागले तर पुढे काय होणार. त्यांनी अनेक उदाहरणं दिली बोलत असताना जी आहेत ती आणि त्याच्यात बोलत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या कारणाने आपण दूर झालो हे वारंवार खरं तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे, संजय राऊत बोललेले आहेत. आणि त्यामुळे कालच्या भूमिकेच्या मध्ये त्यांनी आव्हान का, हा जो तुमचा प्रश्न आहे तर आव्हान याच्यासाठीच आहे की समोरासमोर येऊन तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, परंतु तुम्ही आमच्या बाबतीमध्ये जे काही पडदे आडून किंवा अन्य काही कटकारस्थानं कराल तर त्याच्यावरती काही आमचे प्रति आव्हान आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी एक मूलभूत प्रश्न, मग ते हिंदुत्वाबद्दलच्या व्याख्याचे असतील किंवा कर प्रणालीच्या संदर्भातले प्रश्न असतील, या सगळ्याबद्दल ते जे बोललेले आहेत तर ते कसं काही गंभीर नाहीये. मग ते जर का भाषणच एवढं निरुपयोगी वाटतंय तर मग एवढा जळफाट कशासाठी होतोय. मुळामध्ये असं आहे की सारखं कुठेतरी दिवा स्वप्नामध्ये असतात ज्या वेळेला वेगवेगळे नेते, त्यावेळेला ते अशा प्रकारे नंतर उद्धव साहेबांच्या भाषणाच्या बद्दल आज आशिष शेलार आणि नारायण राणे दोघांचंही मी ऐकलं बोलणं जे आहे ते. आणि त्याच्यात मला असं वाटतं की आशिष शेलारांच्या म्हणण्याचा मी एक संदर्भ देते आणि प्रवीण दरेकर आता विद्यमान भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत, तरी ते त्यावेळेला शिवसेनेत होते, ते मला माहिती आहे आणि ते त्यांनाही मान्य असेल. आणि तो म्हणजे विषय त्यांनी म्हटलं की तुम्ही 90च्या सुमाराला कुठल्या बिळामध्ये होता असा आशिष शेलारांनी प्रश्न विचारलाय. तर मी त्यांच्या दृष्टीने ज्याला ते बीळ म्हणतात त्याची 3 उदाहरणं देणार आहे. मी आज मुद्दामून म्हणजे काही रेफरन्सेस जसं जुन्या लोकांशी बोलले तसं मनोहर जोशींचं शिवसेना काल आज उद्या हे पुस्तक पण परत जरा चाललं आणि त्याच्यात ते अनेक रेफरन्स आहेत, पण 3 रेफरन्स मी देते की जे आज ऐकणारे नवीन प्रेक्षक जे आहेत त्यांना परत एकदा आठवण करून देते की 1985ला मुंबई भगवा फडकला होता पहिल्यांदा. 90च्या आधीचा आशिष शेलार विचारतायत ना, एखाद्या त्यांना विस्मृती झाली असेल, परंतु महाराष्ट्राला झालेलं नाही आणि 170 पैकी 74 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या. याला बीळ म्हणत असाल आशिष शेलार तर तुमची बिळाची व्याख्या जी आहे ना ती जरा तपासून घ्या. दुसरं असं 1987ला पार्लेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेचा पहिला आमदार जिंकलेला होता. नंतर मग ते कोर्टात झालं सगळं पुढचं, पण ते आम्ही आमच्या स्वतंत्र ताकदीवरती लढलेलो होतो. 1990ला शिवसेनेचे 52 आमदार होते ज्याला बीळ म्हणता आहेत आज, आणि त्याच्यामध्ये आमचे विरोधी पक्षनेते होते, मोठा पक्ष असल्यामुळे विधानसभेमध्ये, आणि मनोहर जोशी सर त्याला विरोधी पक्षनेते होते. 1990ला महाराष्ट्राच्या विधानसभेला बीळ म्हणताय का महाराष्ट्राला विधानसभा म्हणतात का विरोधी पक्षनेत्याला बिळात मधलं काही प्राणी म्हणतात याचा त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे. पण लोकांची स्मृती काहीतरी कमी असते असं म्हणून लोकांना त्यांना कमी लेखू नये असं मला वाटतं. आणि 1992ला शिवसेना भाजपची युती होणार असं ठरलं होतं, पण ऐकायला युती झाली नाही आणि युती झाली नाही म्हटल्यावर आमची सत्ता आली नाही
त्यावेळेला तुमच्या लक्षात असेल काही जणांच्या की रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांची युती काँग्रेस बरोबर झाली आणि चंद्रकांत हंडोरे त्याला महापौर झाले. पण त्यावेळेला सुद्धा युती झाली नसली तरी शिवसेनेचे 70 नगरसेवक होते आणि भारतीय जनता पक्षाचे 13 नगरसेवक मुंबईत होते. त्यामुळे काय आहे की कुठेतरी लोकांच्या आज 105 आमदार असतील भारतीय जनता पक्षाचे म्हणून पहिल्यापासून अशीच काहीतरी ताकद होती हे सांगणं अयोग्य आहे. पहिला मुद्दा माझा. दुसरा मी असं म्हणेन की हे जे सगळं नंतरचे नारायण राणेंचं सगळी जी वक्तव्य आहेत ते मला तर असं वाटतं की 2005 साली त्यांना काढून टाकलं बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून. त्याच्यानंतर त्यांची बाळासाहेबांची भेटच झाली. अशा वेळेला हे सद्गृहस्थ म्हणजे मी उपासनी म्हणते, तुमच्या लक्षात आलं असेल, ते म्हणतात की बाळासाहेबांना उद्धवजींना सीएम करायचंच नव्हतं. तर आता याला काय बोलायचं. मला असं वाटतं की अत्यंत प्रचंड असं वैफल्यग्रस्त होऊन ते शेवटी काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये काय झालं हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. शेवटी भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आणि शेवटी मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाला आजच्या घडीला त्यांची मदत घ्यावी लागते. त्याच्यामध्ये कधी कंगनाची लागेल, कधी राणेंची लागेल. तर एक मला असं वाटतं की कुठेतरी समोरासमोर टीका करू शकतात ज्यांना काय करायची ते. परंतु मला स्वतःला असं वाटतं की कुणाचंच भलं झालं नाही शिवसेनेमुळे हा जो नेहमीचा राणेंचा दावा असतो त्याच्यावर पूर्वी पण मी बोललेले आहे की कुणाचंच भलं झालं नाही की नाही मला माहिती नाही, पण कोकणातल्या एका माणसाचं भलं झालं बाळासाहेबांच्यामुळे आणि उद्धव साहेब सुद्धा त्या प्रक्रियेत होते आणि ते म्हणजे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. आणि त्यामुळे त्यांनी त्याची जाण न ठेवता आदित्य अमुक ठिकाणी जाईल तमुक ठिकाणी जाईल हे सगळ्या गोष्टी ते आणि त्यांची मुलं बोलतायत. तर मला असं वाटतं की या वैफल्यग्रस्ततेचं कसली लिमलेटची गोळी दिली आहे का ती याची जिऱ्याची छोटी असते ना गोळी बडीशोप ती त्यांच्या तोंडात आहे ते तपासण्याची वेळ आज आलेली आहे असं मला वाटतं. ठीक आहे. प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत. प्रवीण दरेकर, उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात बरंच बोलले. इतकं बोलले की त्यांनी कुठलेच मुद्दे सोडले नाहीत. अगदी जीएसटी पर्यंत. एवढंच नाही तर देशात अशा पद्धतीनं जर का केंद्र सरकार काम करत राहिलं तर अराजक माजेल इथपर्यंत ते बोलले. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते असतील, नेते असतील, त्याचबरोबर माजी नेते असतील, जे आता नव्यानं भाजपमध्ये आलेले नेते असतील, अशा सर्वांनीच पत्रकार परिषद घेऊन किंवा प्रसारमाध्यमांसमोर येऊन किंवा आपली प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली आणि प्रत्युत्तरादाखल शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा स्वतः उद्धव ठाकरे असतील यांच्यावर आरोपही केले. इतकं जहाल होतं हे भाषण की अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत नाराजीचे सूर येत आहेत भाजपमधून. नाही, हे भाषण जहाल किंवा त्या ठिकाणी राणा भीमदेवी थाटामध्ये झालं हे खरं आहे. हे भाषण त्या ठिकाणी द्वेष आणि तिरस्काराचा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्याविषयी या भाषणामध्ये या ठिकाणी दिसला. आणि जे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेवून बोलणार आहे, ते मला वाटतं अशाच प्रकारची आखपाखड, अशाच प्रकारचं त्यांना भाषण, टीका टिप्पणी टोकाची करायची होती आणि म्हणून मुख्यमंत्री पदाचा मास्क त्यांनी बाजूला त्या ठिकाणी ठेवला. आणि यामधनं शिवतीर्थावर किंवा दसऱ्याचं जे भाषण होतं त्या भाषणामधनं महाराष्ट्रातल्या जनतेला दिशा किती दिली जाते मला माहीत नाही, पण एक गोष्ट, एक शिवसैनिक म्हणून मी काम केलेलं आहे. शिवसैनिकांना निश्चितपणे दसऱ्याचं सीमोल्लंघन त्या ठिकाणी त्या विचारांमधनं प्रमुखांच्या माध्यमातून होतं. मला वाटतं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दिशादर्शन, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी शिवसैनिकांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना झालं असेल मला असं या ठिकाणी अजिबात वाटत नाही. कारण ती सरकार आल्यानंतर सरकार आणि जनता याच्यामध्ये समन्वय आणि दुव्याची भूमिका घेण्याचं काम शिवसैनिकांना त्या ठिकाणी करायचं असतं. त्यामुळं राज्यात आपलं सरकार आल्यानंतर शिवसैनिकांनी काय भूमिका निभावावी. राज्यातील जनतेला आज त्रस्त जनता आहे. मग कोरोनानी त्रस्त आहे, त्या ठिकाणी अतिवृष्टीने त्रस्त आहे, कोकणात निसर्ग वादळांनी त्रस्त आहे, राज्यातली कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बिघडले, महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलंय, शिक्षणाचा बोजवारा उडालाय. या स्थितीमध्ये आपलं सरकार असताना माझ्या शिवसैनिकांनी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी, माझ्या आमदारांनी काय भूमिका निभावली पाहिजे याचंही दिशादर्शन दुर्दैवानं त्या ठिकाणी झालं नाही. ही वस्तुस्थिती आज सगळ्यांना मान्य करावी लागेल. कारण आज आपण या ठिकाणी बघाल की हे भाषण करत असताना केवळ मला माझ्या मनातला पोटशूळ, माझ्या मनातली गरळ बाहेर काढायची आहे
असं ओतप्रेत तिरस्कारानं त्या ठिकाणी भरलेलं भाषण आपल्याला आशिषजी त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर उद्धवजी ठाकरे साहेब एक संयमी व्यक्ती आहे, नेता आहे, अशा प्रकारची त्या ठिकाणी समज किंवा त्यांच्या कृतीतनं वागण्यातनं या महाराष्ट्राने पाहिलंय. परंतु आता शिवसैनिकांना अशा पद्धतीनं भाजपवर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर त्या ठिकाणी टोकाची टीका करून आपला त्या ठिकाणी आग शांत करणं म्हणजे शिवसेनेला उभारी मिळेल असं जर वाटत असेल तर मला वाटतं एक शिवसैनिकाचं निरीक्षण म्हणून अजिबात त्या ठिकाणी तशा प्रकारची गोष्ट होणार नाही. आजच्या भाषणामध्ये अशीच अपेक्षा होती. हिंदुत्वाच्या बाबतीत भूमिका आपण त्या ठिकाणी मांडली. माझा एक अत्यंत नम्रपणे प्रश्न आहे, पूजा अर्चा करून घंटा बडवून त्या ठिकाणी ते हिंदुत्व तुमचं आहे का? माझा नम्रपणे या ठिकाणी विचार नाही, प्रश्न आहे. आज त्या ठिकाणी आपण हिंदू हृदय सम्राट म्हणून आदरणीय बाळासाहेबांना त्या ठिकाणी उपमा जनतेने दिली, म्हणून त्या ठिकाणी शाल आपण त्या ठिकाणी एक हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून बाळासाहेबांकडे पाहिलं. आज शिवसेनेमध्ये हातामध्ये त्या ठिकाणी शिवबंधन बांधलं जातं, भगव्या रंगाचं शिवबंधन बांधलं जातं. याचा अर्थ काय? ते कशाचं प्रतीक आहे? हिरवं शिवबंधन का आपण बांधत नाही? दुसऱ्या कलरचं शिवबंधन का बांधत नाही? ह्या आपल्या भावना आहेत, ह्या आपल्या श्रद्धेच्या हिंदुत्वाच्या प्रतीक आहेत. भगवा झेंडा आपण हिंदुत्वाचं प्रतीक मानतो, मंदिरं आपली त्या ठिकाणी, देवदैवत आपण त्या ठिकाणी आपली श्रद्धास्थानं मानतो, आणि म्हणून पूजा अर्चा त्या ठिकाणी करणं म्हणजे हिंदुत्व नाही अशा प्रकारचं मानणं या ठिकाणी चुकीचं आहे असं मला त्या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. आणि एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून विचारावीशी वाटते, प्रत्येक वेळेला भाषणामध्ये महाराष्ट्र लेचापेचा नाही, महाराष्ट्राचा सुपुत्र आपण म्हणजे महाराष्ट्र म्हणजे नाही, शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही, इतर पक्ष म्हणजे महाराष्ट्रातलेच पक्ष आहेत, इतर पक्षाचे कार्यकर्ते नेते हे पण महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून अलग होणार म्हणजे मुंबईचं फक्त शिवसेनेला पडलेलं आहे, मुंबईत राहणाऱ्या इतर पक्षाच्या मराठी माणसांना मुंबईचं देणं घेणं नाही, मुंबईस त्यांची नाल जोडलेली नाही. महाराष्ट्राच्या विषयी मराठी माणसं जी इतर पक्षातली आहेत त्यांना काही देणं घेणं नाही. अशा प्रकारचा आविर्भाव जो आहे ना तो दुर्दैवी आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघाल की मगाशी आशिष शेलारांची पत्रकार परिषद झाली असेल, राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली असेल, त्यांच्या ठिकाणचं वक्तव्य वैफल्यग्रस्त आणि आपल्या बाजूने आलेलं त्या ठिकाणी दिशादर्शक मार्गदर्शन. शेवटी आव्हानाची भाषा केल्यानंतर हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा आव्हानांना त्या ठिकाणी प्रतिसाद देणारा माणूस आहे. आणि आव्हानं महाराष्ट्रात कोणाची एकाची मक्तेदारी नाही, हा महाराष्ट्र संघर्षातनं उभा राहिला आहे, आव्हानांमधनं उभा राहिला आहे. बरं, या ठिकाणी त्यामुळे अशा प्रकारची आव्हानं प्रत्येकाला वेळोवेळी येत असतात आणि त्या आव्हानांचं त्या ठिकाणी उत्तर दिलं जात असतं. आणि मला वाटतं की त्या ठिकाणी आज ज्या ज्या गोष्टी त्यांच्या भाषणामध्ये झाल्या आशिषजी, आता त्यातला एक मुद्दा प्रवीण दरेकर, त्यातला एक मुद्दा त्यांनी पहिल्यांदा थेट भाजपवरती निशाणा साधला की त्यांचं सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर आरोप केलाय. आशिषजी, कुणालाही महाराष्ट्रातल्या जनतेला विचारा, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी अनेक वेळेला सांगितलं, दिल्लीला देवेंद्रजींनी सांगितलं की कोरोनासारख्या संकटाच्या परिस्थितीमध्ये सरकार काढणं हा आमचा प्राधान्यक्रम नाही आहे. आता समोरचा माणूस पाडत नाही, पाडायला जात नाही, तरी ती नुरा कुस्तीसारखं तुम्ही आमचं पाडणार आहात, तुम्ही आम्हाला आव्हान देत नाही. या ठिकाणी अशा प्रकारे अनेकदा सांगितल्यानंतर जे वेगवेगळ्या विषयामध्ये अपयश आलंय, मग कोरोनाच्या संकटावर मात करणं असेल, अतिवृष्टीचा कालचा विषय असेल, निसर्ग वादळाचा असेल, या सगळ्या विषयांमधनं आपल्या अपयशाचा फोकस दुसरीकडे त्या ठिकाणी नेण्यासाठी मग सरकार पाडणार, मग कधी केंद्र आणि राज्य त्या ठिकाणी वाद उभा करणार, कधी त्या ठिकाणी बिहार पोलीस, मुंबई पोलीस वाद उभा करणार. अरे तो वादाचाच विषय नाही. आपण आज महाराष्ट्रातील जनतेनं भले तुमचं नैतिक आधारावर त्या ठिकाणी सरकार नसू द्या, आपण ज्या वेळेला म्हणतात पाठीत खंजीर खुपसणार नाही, महाराष्ट्रातील जनतेनं, मतदारांनी हिंदुत्वाच्या विचारावर, अस्मितेच्या विचारावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला सरकार दिलं होतं.
मग आम्ही म्हणायचं का तुम्ही नैसर्गिक युती न करता त्या ठिकाणी सत्तेसाठी आपण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मतदाराच्या युतीच्या पाठीत खंजीर खुपसलात असं म्हटलं तर त्या ठिकाणी काय वावगं ठरेल? ठीक आहे आणि म्हणून आपल्यासोबत त्या भाई ठिकाणी जगताप आहेत, एक काँग्रेसचे बोट ज्येष्ठ आमदार आहेत. भाई जगताप, चार बोटं काहींचं असंही म्हणणं आहे, काहींचं असंही म्हणणं आहे की हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा किंवा सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत, कारस्थान रचलं गेलंय असं जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतायत तेव्हा तो इशारा केवळ विरोधकांना नाही तर त्यांच्या महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांना सुद्धा आहे, ज्यांच्याविषयी अधूनमधून चर्चा सुरू असते की त्यांचा गट बाहेर पडेल, ते नाराज आहेत, अशांना सुद्धा तो इशारा होता. आणि काहींचं तर असं म्हणणं आहे पुढे जाऊन की खरंच त्यांची जी कोंडी झालेली आहे की एक तर सरकारची तिजोरी रिकामी आहे, दुसरं म्हणजे सरकारकडे कुठलंही उत्पन्न नाही आहे, तिसरं म्हणजे नाहक वादात सरकार घेरलं गेलेलं आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काल दसरा मेळाव्याचं व्यासपीठ वापरलेलं आहे. आशिष असं आहे की सर्वात प्रथम आपण म्हणजे विशेषतः आशिष तुम्ही आणि तुमच्या तत्सम सगळे सिनियर पत्रकार आहेत, त्यामुळे आजच काय पहिली वेळ शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोललं गेलं असं जर कोण म्हणत असेल तर तो सोयीस्करपणे स्वतःचं हे लपवण्यासाठी किंवा सोयीस्करपणे सरकारवर आता काही बोलता येत नाही म्हणून ते बोलण्यासाठी घेतलेली संधी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आठवा बघू अगदी बाळासाहेबांपासून उद्धव ठाकरेंजींपर्यंत शिवतीर्थावरचा मेळावा हा ठाकरी शैलेतच होतो. कधी असं झालं काय? मला तर कमालच वाटते. म्हणजे आताच काय त्याची चर्चा एवढी हे करण्याचं कारण आहे. बाळासाहेब होते तेव्हा सुद्धा, उद्धवजीने जेव्हा सेनाप्रमुख झाले तेव्हापासून सुद्धा, किंवा आत्तापर्यंत अगदी मुख्यमंत्री होईपर्यंत ह्या सगळे जर शिवतीर्थावरचे मेळावे आपण पाहिले तर ते अशा पद्धतीने ठाकरी भाषा ही असतेच आणि तेच तर वैशिष्ट्य आहे. या सगळ्या शिवसैनिकांना हेच हवं असतं. आता काय झालंय म्हणजे प्रवीण दरेकर लवकर मात्र हे झाले, म्हणजे भाजपवासी फार लवकर झाले. हेच प्रवीण दरेकर अनेक वर्ष त्याच शिवतीर्थावर बसून तिथूनच असा ऊर्जा घेऊन जात होते. शिवसैनिक याच भाषणातून ऊर्जा घेऊन जात असतो, लक्षात ठेवा. आणि आशिष आपल्याला माहिती असेल हे जेव्हा एकत्र होते तेव्हा ह्यांनी काय गुण दाखवले आणि त्यावेळेला शिवसैनिकांची भूमिका तुम्हीच तर किती वेळेला दाखवली होती. शिवसैनिकांचा हा आग्रह होता की तुम्ही ह्यांच्याजवळची युती तोडा. 5 वर्षापूर्वीचं सांगतोय मी, म्हणजे आत्ताच नव्हे. आता तर सरकार आलं ते सोडा. आणि मग प्रवीण दरेकर सारख्यांनी असं सांगणं की काय शब्द वापरला तो की नैतिकता, कोणी प्रवीण दरेकरने सांगायची नैतिकता, वा 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 मजाच आहे. मग नैतिकतेचे सगळे निकषच बदली करावे लागतील. परंतु आपण एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेजीने त्यांच्या भाषणात जे जे मुद्दे मांडले त्यात चुकीचं काय आहे, प्रत्येक गोष्ट त्यांनी जी सांगितली ती त्यांनी निक्षून सांगितली आणि खरी सांगितली. आता खरं टोचतच हो नेहमी आणि ते टोचणारच ते, आणि ते तसं व्हायलाच हवं. इथे नसतं झालं तर उद्धव ठाकरेंचं भाषण मिळमिळीत झालं असं काही प्रसारमाध्यमांनी हाकाटी केली असती. पण मला या ठिकाणी मुद्दाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि आघाडी आमच्या सरकारचे प्रमुख म्हणून सुद्धा मला खरोखरच त्यांचं या ठिकाणी कौतुकच करावंच वाटेल. मी फार छोटा कार्यकर्ता आहे, त्यांचं कौतुक करण्या एवढा मी मोठा नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा, सरकार म्हणून आम्हालाही ऊर्जा मिळाली. होय, ह्या वाईट काळामध्ये काय गोष्टी चालल्यात. कोरोना काळामध्ये आम्ही तो विचार केला नाही. मग काय मध्य प्रदेशमध्ये करोना नव्हता का? हरियाणामध्ये करोना नव्हता का? तिथे कर्नाटकामध्ये करोना नव्हता का? काय आपल्या वल्गना करायच्या आणि परत याच्या गोष्टी करायच्या नैतिकतेच्या, नका करू. आणि ठीक आहे, तुम्ही फार चांगली बाजू मांडायला लागलेले आहात अलीकडे दरेकरजी, कारण तुम्हाला ते वरचं सभागृह तसं चांगलं सूट केलं, त्यांनी चांगल्यापैकी काम सध्या त्यांचं चाललंय. पण आपण वस्तुस्थिती कितीही बाजूला ठेवली तरी आशिष आपल्या सगळ्यांच्या ह्या गोष्टी लक्षातच येतील
की ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्टीचा उलगडा केला, सर्वसामान्याला नाही माहिती. आज त्यांनी शिवसैनिकांच्या थेट हृदयामध्ये त्या गोष्टी हे केल्या. काय जीएसटीचं चाललंय, काय कोरोनाच्या लढाईमध्ये चाललंय, काय कोंडी करण्याचा प्रयत्न चाललाय, कशा पद्धतीने हे सरकार पाडण्याचा प्रयत्न होय. आणि काय नवीन काय त्याच्यामध्ये, ही खरंच आहे ना, हे तुम्हालाही माहिती आहे की तारीख पे तारीख ते म्हणाले काय चुकीचं आहे मला सांगा बघू. ह्याच सगळ्या लोकांनी एक हप्त्यामध्ये, 1 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये हे असले हेच तारखा देत होते. उद्धव ठाकरे कशाला तारखा देतील? त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, लक्षात ठेवा. आणि हो, ज्या गोष्टीचा उल्लेख इथे प्रवीण दरेकर म्हणताना म्हणाले की देवेंद्रजी फडणवीस फार चांगलं, आठवा बघू ती सगळी भाषणं याची. गेल्या 5 वर्षात सत्तेत असताना त्यांनी दिलेली वागणूक शिवसैनिकांना, उद्धव ठाकरेजींना, अगदी सगळ्या याच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना, त्याशिवाय त्यांना जो एक सत्तेचा जो एक माज आला होता, त्या सत्तेच्या माजाच्या प्रति त्यांची वक्तव्य जरा आठवा बघू तुम्ही. काय, माझ्यासमोर पैलवानच नाही आहे, माझ्यासमोर सगळं काय, मग मी लढायचं कुणाजवळ, कुस्ती कुणाजवळ खेळायची, असल्या भाषणं तुम्ही आम्ही ऐकलेली आहेत, लक्षात ठेवा. आणि आज जे काय बोललं जात आहे ना, मी आपल्याला नम्रपणे सांगतो, हे नोट करून ठेवा आणि मलाही आठवण करा की 105 आम्ही 105 शिवसेनेची मदत न घेता तुम्ही दाखवा. चला, येणारं आता 1 वर्षानंतर कॉर्पोरेशन आहे, मला तिथे ताई म्हणाल्या त्याचं खरोखरच मुद्दाम समर्थन करेन. खऱ्या अर्थाने या मुंबईची महानगरपालिकेची सत्ता काँग्रेसकडनं जर कुठे गेली असेल ती शिवसेनेकडे गेली. ह्यांची काय महाराष्ट्रामध्ये, ह्याचे आमदार किती होते, ह्यांचे हे किती होते, नगरसेवक किती होते, हे सगळ्यांना माहीतच आहे की काय नवीन आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आज जे काय म्हणताय ते असं झालेलं आहे की बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका वटवृक्षाचा आधार घेऊन तुम्ही मोठे झालात आणि त्यांच्याच गळ्याला जर तुम्ही हात घातलात, कसं गप्प बसेल कोण मला सांगा बघू. ठीक आहे. आणि हे आता बोलतोय असं नव्हे, माझं सरकार आहे म्हणून नाही बोलत. तुम्हाला आठवत असेल तर याच्या पूर्वी सुद्धा असं बोललोय मी अनेक वेळेला. मी ही गोष्ट काहींचं तर असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण हे काँग्रेस धार्जिणं होतं. काँग्रेसला नेत्यांना जे जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी देशभर पोहोचवलं, असंही काही जण म्हणतायत. नाही, असं आशिष असं आहे की उद्धव ठाकरेंची प्रत्येकाची एक शैली आहे. उद्धव ठाकरेंची एक शैली आहे. आपण मला एक सांगा, पवार साहेबांची एक शैली आहे, अजितदादाची एक शैली आहे, यांची विलासराव देशमुखांची एक शैली होती, अशोकरावांची एक शैली आहे, बाळासाहेबांची एक शैली आहे, एक शैली आहे. आणि त्यातल्या त्यात शिवसेनेच्या बाबतीमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंची विशेषतः दसरा संमेलनातली भाषणं बाळासाहेबांपासून आजपर्यंत ही खणखणीतच आहेत, हे कुणालाही नाकारता ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी रविकिरण देशमुख यांच्याकडे जाणार आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. मी त्यांना काही वेगळे प्रश्न विचारणार आहेत. एक तर या भाषणामधला महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा जर का कुठला मुद्दा असेल तर तो हा आहे की पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनीच अशा चर्चेला हात घातलाय जी चर्चा नसून कुजबूज सुरू होती. पण त्यांनी थेट आरोपच केलाय की त्यांचं सरकार पाडण्याचं कारस्थान रचलं गेलेलं आहे आणि आता हिम्मत असेल तर माझं सरकार पाडून दाखवा असं आव्हान केलेलं आहे. त्यावर मला रविकिरण देशमुख यांना बोलतं करायचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय रविकिरण देशमुख यांच्याकडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. रविकिरण देशमुख, पुन्हा तोच प्रश्न आहे की सरकार पाडणार कोण, पडणार कसं? कारण जर का ऑन पेपर संख्याबळ बघितली तर एखाद दुसरा गट किंवा एखाद दुसरा आमदार फोडून होणार नाही, तर 3 पक्षापैकी कुठला तरी एक पक्ष सर्व सकट बाहेर झाला तर ते शक्य आहे असं जाणकारांना वाटतंय. मग सरकार पाडणार कोण? मला असं वाटतं हा इशारा महाआघाडी अंतर्गत काही नेत्यांनाही होता जसा तो भाजपला होता. मी थोडंसं मागे घेऊन जातो तुम्हाला. साधारणपणे जून जुलै 2002 मध्ये तेव्हाच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीनं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं सरकार पाडण्यासाठी खूप मोठी ताकद लावली होती. आणि जोगेश्वरीच्या त्या मातोश्री क्लबवर काय काय झालं
हे सर्व वार्तांकन आपण केलेलं आहे पत्रकार म्हणून. राजकीय पक्ष सत्तेत भूमिका बदलली की भाषा बदलते आणि हे ओघाने येतच, त्यात काय म्हणजे वावगं काही नाही आहे. पण त्यावेळीची जी आव्हानात्मक परिस्थिती होती त्यावेळी विलासराव देशमुख यांनी एक वाक्य उच्चारलं होतं, ते मला व्यक्तिशही खूप आवडलं होतं. ते वाक्य होतं की आघाडीचं सरकार आधी टिकवावं लागतं आणि मग ते चालवावं लागतं. तर ती जी परिस्थिती होती ती आव्हानात्मक होती. त्यावेळी सरकार टिकवणं हे विलासराव देशमुखांपुढे आव्हान होतं. आज ते आव्हान आहे असं दिसत नाही आहे, कारण त्यावेळची परिस्थिती आज नाही. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जे दोन घटक पक्ष आहेत हे सर्व शक्तीनिशी ह्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहेत. आज त्यांना काही फार चिंता करायची गरज नाही. म्हणजे आघाडीचं सरकार टिकवावं लागतं आणि चालवावं लागतं अशी म्हणण्याची वेळ आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली नाही आणि येण्याची शक्यताही काही दिसत नाही, मला नाही वाटत. प्रश्न उरतो की मग त्यांनी अशी काल भाषा का वापरली. त्यांनी अशी भाषा वापरली याचं कारण असं की त्यांना त्यांच्या पक्षाचा जो मूलाधार आहे हिंदुत्व, त्यावरनं त्यांना थोडंसं डिवसण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे तुम्ही सेक्युलर झालात का, तुम्ही तर राम मंदिरात जाऊन आलात, तुमची हिंदुत्वाची भूमिका विसरली का. मला असं वाटतं की ते पत्र जे त्यांनी उत्तर म्हणून पाठवलं त्याला तो मर्यादा आल्या होत्या. कारण शेवटी राज्यपाल पत्र पाठवतात आणि मुख्यमंत्र्यांनी पत्राची भाषा कशी वापरायची यालाही काही राजशिष्टाचाराचा भाग असतो. अर्थात राजशिष्टाचार राहिलाच नव्हता त्या दोन्ही पत्रांमध्ये, ही गोष्ट वेगळी. पण राहिलेलं उत्तर त्यांना द्यायचं होतं आणि ते उत्तर मला वाटतं भारतीय जनता पक्षाला द्यायचं होतं. म्हणून मुख्यमंत्री संयमाने बोलत असतात नेहमी, हे आपण आजवर पाहिलेलं आहे. परंतु काल मला वाटते त्यांना हे उत्तर द्यायचं होतं भाजपाला आणि अप्रत्यक्षपणे राज्यपाल महोदयांना की माझ्या पक्षाच्या मूल आधारावर तुम्ही ज्या पद्धतीने टीका करत आहात तर ते माझं उत्तर आहे. म्हणून त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या त्या विधानाचा संदर्भ घेतला. शिवाय मला असं वाटतं की सुशांत सिंग राजपूत या नवोदित अभिनेत्याचं जे काही झालेलं आहे त्याच्यावरनं जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरून ते दुखावले गेलेले दिसत आहेत. म्हणून काल त्यांनी अतिशय निर्वाणीची आणि टोकाची भाषा वापरली. साधारणपणे मुख्यमंत्री आजवरचे आपण पाहिले तर अशी भाषा कुणी वापरत नव्हतं, पण कदाचित त्यांच्यामधला पिता जागा झाला असेल, त्यांच्यामधला तो पक्षप्रमुख जागा झाला असेल, म्हणून मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अशी तारेवरची कसरत करताना त्यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सरकार पाडण्याबाबतच्या ज्या काही चर्चा आज केल्या जात आहेत तशी परिस्थिती आत्ता तरी काही दिसून येत नाही. फक्त चर्चा कानावर येते आणि लोकशाहीमध्ये निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्या निवडणुका येईपर्यंत 5 वर्ष प्रदीर्घ कालावधी असतो. एक साधारणपणे क्वचित प्रसंगी मध्यावधी निवडणुका होतात. तर साधारणपणे 5 वर्ष काही ना काहीतरी चर्चेत विषय असतातच की त्यात सरकार पडतंय, सरकार येतंय, सरकार जातंय, अशा चर्चा आपण मंत्रालय आणि विधानभवनच्या परिसरात नेहमीच ऐकत असतो. त्याचा हा एक भाग आहे. या पलीकडं एक पत्रकार म्हणून मला याला फारसं काही विशेष महत्त्व द्यावंसं वाटत नाही. ठीक आहे. प्रवीण दरेकर, जर का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की माझं सरकार हिम्मत असेल तर पाडून दाखवा, भाजपचे नेते म्हणतात आधी चालवून दाखवा, तर असं काय भाजपला असं का वाटतंय. आणि वारंवार दोन्ही विरोधी पक्षनेते, तुम्ही असू देत किंवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असू देत, सारखा हा आरोप करतायत की हे सरकार नीट चालत नाहीये, लोकांसाठी काम करत नाहीये, केवळ सहानुभूतीच्या जोरावरती वेळ मारून नेणं चाललेलं आहे. असं का होतंय, असं का म्हटलं जातंय, हे आरोप का होत आहेत तुमच्याकडनं. नाही, माझं रवी किरण देशमुख यांच्या मताशी मी असहमत आहे. सरकार टिकवून दाखवणं, चालवून दाखवणं म्हणजे त्या ठिकाणी सरकारला बहुमत आहे म्हणजे हे सरकार टिकलंय आणि चाललंय असा जर समज असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. सरकार चालवणं आणि सरकार टिकवणं याचा अर्थ महाराष्ट्रामधले जे जे प्रसंग, जे जे संकट, प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेत त्या प्रश्नांना ते सरकार कशा पद्धतीनं सामोरं जातंय, त्यांना फेस करतंय आणि त्याच्यावर उपाययोजना करतंय, याला सरकार त्या ठिकाणी चालवणं असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्याच्यामुळे आज सरकार चालताना दिसतंय का, तर नाही. आज आपण बघाल कोरोनासारख्या प्रसंगामध्ये आज त्या ठिकाणी देशभरामध्ये कोरोनाचं त्या ठिकाणी संकट हळूहळू दूर होत असताना आपण देशाच्या तुलनेमध्ये आज सगळ्यात पुढे आहोत. मृत्यूदर आपला देशाच्या 25% त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण बघाल की 25 हॉटस्पॉट जिल्हे देशातले आहेत, त्याच्यात 25 पैकी 15 जिल्हे आपण आहेत.
पूर्णपणे सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे. मोठमोठी कोविड सेंटर्स केली, परंतु तिथं उपाययोजना आहे का, तर नाही. त्याच्यामुळे कोविडचं संकट तसंच आपण हाताळण्यात अपयश झालो. ज्या वेळेला निसर्ग वादळ झालं कोकणामध्ये, कोकण पूर्ण अस्ताव्यस्त झालं. आजही मी परवा कोकणचा दौरा करून आलो. 60% लोकांना त्या ठिकाणी पैसे कोट्यावधीच्या घोषणा केल्या. आजही त्या ठिकाणी नंतर घोषणा केलेला 1 रुपया आज कोकणवासियांना मिळाला नाही. हे सरकार चालवणं म्हणायचं का? आज अतिवृष्टीनं पूर्णपणे शेतकरी जर्जर झालेला आहे. मी गेलो, देवेंद्रजी गेलो, आम्ही मराठवाड्यात फिरलो, पश्चिम महाराष्ट्रात फिरलो. मी कालच कोकणाचा सिंधुदुर्गात संपून आलो दौरा. काय आज अवस्था आहे? आपण 10,000 कोटीची घोषणा जाहीर केली. 10,000 कोटीमध्ये फक्त 5,500 कोटी शेतीसाठी व घरांसाठी आहेत. बाकीचे नगर विकास, ऊर्जा विभाग, पुले, रस्त्यांसाठी विषय आहेत. म्हणजे ॲक्च्युली 550 कोटी आहेत. 550 कोटी जर त्या 5,500 कोटी असतील आणि 10,000 गुंठा असतील तर 50-55 रुपये फक्त एका गुंठ्याला मिळतात. आज कोकणला लँड होल्डिंग त्या ठिकाणी कमी आहे. धारण क्षमता जमिनीची जर 10 गुंठे पकडली तर तुम्ही 500 रुपये देणार का कोकणच्या शेतकऱ्याला? आज पश्चिम महाराष्ट्रासारखी लँड होल्डिंग 2 एकर, 5 एकर, 10 एकर नाही आहे. भाई याच्याशी सहमत होतील आमचे मित्र. मग तुम्ही 500, 1,000, 2,000 रुपयात आपण बोळवण करणार आहात का? याला राज्य चालवणं म्हणतात. राज्य चालवणं याला म्हणतात की आर्थिक परिस्थितीचं बोट त्या ठिकाणी केंद्राकडे दाखवत असताना आपण राज्यकर्ते म्हणून पैसे उभारणं ही आपली जबाबदारी आहे. आज महाराष्ट्राला प्रचंड पैसे उभारण्याची क्षमता आहे, कर्ज उभारण्याची क्षमता आहे. मग कारणं न दाखवता पैसे उभं करणं आणि या बळीराजाला दिलासा देणं याला राज्य चालवणं त्या ठिकाणी म्हणतात. ते आज या ठिकाणी होताना दिसतंय का? फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं, केंद्र आणि राज्य वाद उभा करायचा. कधी राज्यपाल म्हणून मुख्यमंत्री वाद उभा करायचा, कधी बिहार पोलीस मुंबई वाद उभा करायचा आणि त्या ठिकाणी संघर्षात्मक वातावरण करून या मूळ म्हणून सरकार चालवण्याचे विषय आहेत त्याला बगल द्यायचा. अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम या ठिकाणी दिसतंय. आज काय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे? आम्ही हाथरसच्या वेळेला देशभर त्या ठिकाणी आंदोलन उभं करतो. महाराष्ट्राच्या तालुका स्तरावर आम्ही आंदोलन उभं करतो. आम्ही त्या ठिकाणी सहमत आहोत. हाथरससारखी घटना कुठेही होता कामा नये. परंतु महाराष्ट्रामध्ये रोज शेकडो हाथरस होत आहेत. रोज महिला असुरक्षित आहेत. काय कायदा सुव्यवस्थेची भीती वाटते का? दस्तूर खुद्द कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवर काल हात उचलला गेला. आज हजारो पोलिसांवर रोज त्या ठिकाणी हात उचलले जात आहेत, हल्ले केले जात आहेत. याला सरकार चालवणं म्हणतात का? ठीक आहे, ज्याचा ठीक आहे. दरारा भीती डॉक्टर नीलम गोरे उत्तर द्या. तेच आज डॉक्टर नीलम गोरे, सरकार आधी चालवून दाखवा, मग आम्हाला पाडण्याचं आव्हान द्या असं भाजप म्हणतंय. एक तर पहिली गोष्ट मला इथे सांगायला पाहिजे की या वादळाच्या मध्ये सगळीकडे पंचनामे सुरू करण्याच्या संदर्भात असेल किंवा लोकांना मदतीच्यासाठी जो काही प्रयत्न आणि सातत्याने, म्हणजे मी असं म्हणेन की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, तशी नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना याच्यामुळे सरकार जात असताना एकदाही मी माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सगळे त्यांचे सहकारी असतील किंवा आमचे आमदार असतील, हे कित्येक जणांना म्हणजे कितीतरी आव्हानं आल्यावरती कोणी डगमगलेलं नाहीये. प्रत्येक जण धीराने त्याच्यामध्ये सामोरं जातोय. अशा वेळेला आपण आज हे पण बघतोय चित्र की एका बाजूला आमचे एकनाथ शिंदे असतील, अनिल परब असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आता स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, यांच्यासारख्या नेत्यांना कोरोनानी लागण झालेली आहे आणि ही लागण होते. तर अशा वेळेला राज्य चालवण्याच्या दृष्टिकोनातून समजा माननीय मुख्यमंत्री किंवा अनेक जण आज अधिकाऱ्यांपैकी अनेक जणांना लागण झालेली आहे आणि म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सगळे निर्णय होण्यासाठी अक्षरशः इतके कष्ट करत असताना परत त्यांच्या स्टेंट बद्दलचा उल्लेख केला जातो. स्टेंट आहे म्हणजे काय झालं? अरे 90 पर्यंत आणि 95 पर्यंत आज लोकांचं आयुष्य चाललंय. अनेक लोकांचं म्हणजे किती, मला तर असं वाटतं की खरोखर म्हणजे जेव्हा लोक पाहतायत ना त्यावेळेला मला तर मी खरं ठरवलं होतं की असं या विषयावरती जायचं नाही. पण मला असं वाटतं की सरकार चाललं असताना नुकसान भरपाईचा विषय असेल, बाकीचे वेगवेगळे कायदे करण्याचे विषय असतील, नगर विकासच्या संदर्भातले विषय असतील, अगदी पोलिसांची घरं, आरेसारखा निर्णय की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे मेट्रो पाहिजे का तुम्हाला वन पाहिजे, हा सातत्याने एक असा खोटं द्वंद्व उभं करण्याचं जे राजकारण असतं त्या रोजगार हमी योजनेमध्ये आशिष मी उल्लेख केला होता. मला इथे मुद्दाम परत सांगायला पाहिजे, इथे प्रवीण दरेकर आहेत, भाई आहेत, रवी किरण देशमुख आहेत. रोजगार हमी योजनेची आपल्याला माहिती, 20 लाख मजुरांना 755 कोटी रुपयाचं त्यांना सगळ्यांना मेहनतीचे पैसे मिळून
उलट जे रिव्हर्स मायग्रेशन झालं होतं, गावाकडे जे लोक परत गेले त्यांना सुद्धा रोजगारामध्ये सामावून घेतलेलं आहे. ही रोजगार हमी योजनेची एका डिपार्टमेंटची परिस्थिती आहे. अरे अशा विषयांच्याकडे बघा. कधीतरी गावाला जाता येतं जिथे रोजगार हमीवरती सोशल डिस्टन्सिंग पाळून लोक काम करतायत, त्याचा आढावा संबंधित विभागाचे मंत्री संदीपान भुमरे, रंगा नायक यांच्यासारखे आयुक्त, नुकतीच यांची बदली झाली. माननीय मुख्यमंत्री या सगळ्यांच्या विषयांच्याकडे लक्ष आहे. शेतकरी मदत आणि पुनर्वसन याच्यावरती एका बाजूला 38,000 रुपये थांबवून 38,000 कोटी रुपये थांबवून ठेवायचे आणि सारखं म्हणायचं तुम्ही मदत करा, तुम्ही मदत करा, तुम्ही मदत करा. म्हणजे किती कोंडी करायची. आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचं काय बरं आम्ही वाद काय बरं वाढवला? राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचा वाद. स्वतः राज्यपाल महोदय महामहिम आपण त्यांना शब्द वापरतो आणि स्वतः राज्यपाल महामहिम अमित शहांचे वाक्य वाचलं असेल प्रवीण दरेकर यांनी की राज्यपालांनी हा शब्द वापरायला नको होता असं अमित शहा स्वतः बोलतायत. अशा वेळेला राज्य चालवून दाखवा म्हणजे काय करायचं? उलट पक्षी मी आता स्पष्ट बोलते, पण मी आतापर्यंत कधी अनेक गोष्टीची मी टीका टाळलेली आहे, पण अशी परिस्थिती होती पूर्वीच्या गव्हर्नमेंटमध्ये की फक्त सचिव मुख्यमंत्र्यांना जुमानायचे. कुठल्याही मंत्र्यांच्याकडे फाईल जायची म्हटलं तर त्याच्या आधीच सचिव जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना प्रत्येक गोष्टीची उत्तरं देऊन मोकळे होत होते. राज्यमंत्र्यांना तर काहीच अधिकार नव्हते. आजच्या घडीला सातत्याने ज्या बैठका आणि आढावे घेतले जातात सगळ्यांना बरोबर घ्यायचा प्रयत्न होतोय. शरदराव पवार याच्यामध्ये काही कमी जास्त आज आमच्या पुण्यामध्ये जवळजवळ अजितदादा पवारांनी 18 बैठका घेतल्या गेल्या 3-4 महिन्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी आढावा घेतला गेला. मुंबईच्या बैठका घेतल्या. सरकार चालवायचं म्हणजे काय तर सरकारला ते जे लोकशाही आहे, लोकांना विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न घ्या, धनगर आरक्षणाचा प्रश्न घ्या. आधीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही त्रुटी होत्या त्या आम्ही सगळ्या केल्या होत्या, त्या आताच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या होत्या. त्रुटी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न त्यावेळेला सर्वानुमते एकमताने ठराव आपण मान्य केला. प्रवीण आपण मान्य केला. त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीसांच्या कुठल्याही भूमिकेमध्ये कोणी फाटे फोडायचा प्रयत्न केला नाही. शेतकरी कर्जमुक्तीवरती सुद्धा आपण एकत्रितपणे सगळ्यांनी एकत्र व्हायचा प्रयत्न केला. तर या सगळ्या गोष्टी सरकार चालवा म्हणजे काय? कुठे तुम्हाला असं दिसलं? ठीक आहे भाई जगताप, सरकार पाडणं वेगळं, सरकार टिकवणं वेगळं, सरकार चालवून दाखवा म्हणणं वेगळं. एकूणच आता गाडी सरकारवर आली आहे की सरकारची गाडी नीट चालते की नाही, की केवळ आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडवायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. मग ते सत्ताधारी असू दे, विरोधकही असू दे, लोकांच्या हाती विकास कामं काहीच पडत नाहीयेत. लोकांसाठी सरकार राबतं हे दिसतच नाहीये असं अनेकांना वाटतंय. त्यावर जनतेनं प्रश्न विचारायचे नाहीत? नाही विचारा असं कसं? आशिष, तुम्हीच सगळे प्रश्न विचारत आहात आणि तो सगळ्यांचा अधिकारच आहे. फक्त ते केंद्रामध्ये ते अधिकार नाहीत आपल्याला नागरिकांना. आमच्या महाराष्ट्रामध्ये ते अधिकार आहेत. लोकराज्य म्हणून आम्ही जेव्हा राज्य करतो तेव्हा लोकांचं राज्य हे त्याचं हे होतं, त्याचं विश्लेषण तसंच होतं आणि तसंच चाललंय. आता प्रवीण दरेकर सोयीस्कररित्या सगळ्या गोष्टी बोलत असताना मला मोठं आश्चर्य वाटतंय ते असं की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा जो काही कंट्रोल झाला त्याची हे खऱ्या अर्थाने त्याला तशा पद्धतीची म्हणजे मग तो याचा पॅटर्न असेल, आमच्या झोपडपट्ट्यामध्ये जो आपण विजय मिळवला तो पॅटर्न असेल, किंवा बाकीचे सगळे जे आपण जे कार्यक्रम घेतले, अलीकडे घेतलेला माझं कुटुंब माझी जबाबदारी हे असेल, हे अख्ख्या भारतात फक्त महाराष्ट्रातच घडते बरं का. आणि ते आम्ही काय म्हणतोय सोडा, या पद्धती ज्या पद्धती अवलंबल्या गेल्या त्याचा उदो परदेशात झाला. इंडो अमेरिकन चेंबर्सने केला, तिकडे याच्या कोरियनने हा आपला इथला धारावीचा पॅटर्न तसाच्या तसा तिकडे नेला. आता ते काय काँग्रेसवाले नाहीत का, ते शिवसेनेवाले नाहीत, तर ते हे आता काय झालंय माहिती आहे का? मग असे पॅटर्न जे ते तुम्ही म्हणता, चला महाराष्ट्राचं बोलू आपण, मुंबईचं, आता मुंबईची संख्या कमी होत चालली, बेड सगळे खाली आहेत. तुमच्या पुण्यामध्ये महापालिका तुमची, आमदार सगळे तुमचे, खासदार तुमचे, आणि बैठका कोणी घेतल्या? आदरणीय पवार साहेबांनी घेतल्या. बैठका कोणी घेतल्या? आदरणीय अजितदादाने घेतल्या, आमच्या बाळासाहेब थोरातांनी घेतल्या. कारण काळजी आहे. तुमचं जरी तिथे हे असेल तरी काय केलं तुम्ही ह्याच्यामध्ये जरा सांगा, जरा याच्यामध्ये पुण्यामध्ये काय अवस्था आहे पुण्यामध्ये? तरी सुद्धा आम्ही असं म्हणणार नाही, कारण करोना हा काय भाजपचा नाही, काँग्रेसचा नाही, शिवसेनेचा नाही. करोना हा
संकट आहे तुमच्या आमच्यावर आणि जगभरातलं आहे, त्याला आपल्याला तसं सामोरं जायला पाहिजे. प्रवीण दरेकरांना फक्त एक आठवण करून देतो, कारण त्यावेळेला ते या बाजूला होते. अहो निकष आता तर परिस्थिती वाईट आहे, जगभराची वाईट आहे, देशाचं तर वाटोळच झालेलं आहे. आता ते देवावर सोडलंय ते सोडा, महाराष्ट्राची अवस्था अधिक वाईट करण्याचं पाप हे केंद्र सरकार करतच आहे. मी सांगण्याची आवश्यकता नाही, हे कॅगने म्हटलंय, मी नाही म्हटलं, कॅगने म्हटलंय. राहिली गोष्ट, जेव्हा देवेंद्र फडणवीस होते तेव्हा फयान हे आलं होतं. आता कोकणातलं आपण बोललात, मला ते तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये हे आहे काहीतरी अंश आहे, बरोबर आहे, परंतु फयान ह्याच्यामध्ये किती पैसे मिळाले हो कोकणातल्या सगळ्या यांना? काय निकष होते माहिती आहे का? तुमच्या सुपारीच्या झाडाला 6 रुपये होते, याच्या झाडाला आपल्या नारळाच्या झाडाला 25 रुपये होते. आज ते निकष बदलले, लोकांना पैसे मिळाले. पुरेसे मिळाले का हा प्रश्न तुमचा योग्य आहे. पुरेसे मिळाले का तर नाही, कारण त्या सगळ्या झाडांना वाढवायला 15-15, 20-20 वर्ष लागतात, हे खरं आहे तुमचं. परंतु तेव्हा पैसा होता, तेव्हा महाराष्ट्र असा बूमिंग होता. तेव्हाच सांगतोय, देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व सांगतोय की काय तेव्हा त्यांनी केलं. तुम्ही मोठ्या मोठ्या गमजा मारताय, त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये अवकाळी पाऊस पडला, जेव्हा महापूर आला, कोल्हापूरमध्ये किती दिवसांनी पोहोचले देवेंद्र फडणवीस, आणि कोकणामध्ये किती दिवसांनी पोहोचले. तरी सुद्धा आम्ही ते म्हणणार नाही. प्रत्येकाचं ते काम आहे, ते करायला पाहिजे. सगळ्याचं सोंग आणता येईल, पैशाचं सोंग कुठून आणणार? आणि जो पैशाचा स्रोत आहे, आणि काय देशाचं सरकार म्हणजे काय? कुणाच्या बापाचं मालकीचं सरकार आहे काय? का मालक होऊन बसलेत काय? देशाचं सरकार म्हणजे काय? देशाचा रेव्हेन्यू म्हणजे काय? आणि कशासाठी तो रेव्हेन्यू? तो गेलाच पाहिजे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या चौकटीतलं आहे जे मी म्हणतोय ते. ठीक आहे. रविकिरण देशमुख, काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून एक बाब सुद्धा दिसली आहे, ती ही आहे की हे राज्य जे आहे महाराष्ट्र, हे प्रगतिशील राज्य आहे, आणि ते आता तसंच पुढे न्यायचं असेल, उद्योग चक्र हे वेगानं फिरवायचं असेल तर तिजोरीत पैसे पाहिजे. केंद्र सरकारनं सरळ हस्ते मदत करायला हवी, ती होत नाहीये. 38,000 कोटी रुपयांची जीएसटीची थकबाकी आहे. जर का जीएसटी यशस्वी झाली नाहीये, फेल झालेली आहे, तर आम्हाला जुनीच कर रचना द्या वॅटची, ही सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तर एवढंही केलेलं आहे की इतर राज्यांना एकत्रित येण्याचं सुद्धा आवाहन केलं जीएसटीच्या मुद्द्यावर. जर का जीएसटी फेल झाला असेल तर आधीची वॅट सिस्टीम राज्यांना द्या, जेणेकरून आम्हाला आमचा कर मिळेल, नाही तर आमचं उत्पन्न काय आम्हाला कळत नाही. ही जी अगतिकता आहे, मला वाटतं या अगतिकतेपोटी कालचं जे भाषण आहे त्यातून वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत. अगदी थोडक्यात. अगदी बरोबर आहे, कारण हाच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जीएसटीचं जे उत्पन्न आपलं कमी झालेलं आहे, त्यामुळे राज्यापुढे खूप मोठी आव्हानं उभी राहिलेली आहेत. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन याच्यावर विचार केला पाहिजे, कारण आपला संसार नाही चालू शकणार आता पैसे नाहीत राज्य सरकारकडे, कारण उत्पन्नाचे स्रोत सगळे आटत चाललेले आहेत वरचीवर. केंद्र सरकारने हात आखडता घेतला, याचं कारण मला असं दिसतंय की केंद्राकडे सुद्धा तिजोरीत पैसा दिसत नाही. भूमिका स्पष्ट मांडल्या पाहिजेत, याच्यावर राजकीय अभिनिवेश सोडून चर्चा केली पाहिजे, नाही तर राज्य आणि देश या दोघांचं अपरिमित नुकसान होईल. राजकीय चर्चेला वर्षानुवर्ष पुढे आहेत, पण देश उभा राहायला पुन्हा वेळ मिळणार नाही. त्यासाठी खूप खर्ची करावी लागेल, मेहनत. तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. खरंच जीएसटीवर चर्चा झाली पाहिजे की जीएसटी पुन्हा आपल्याला नक्की काय मिळालंय, आणि केंद्र सरकारने पुरेशा स्पष्टतेने जनतेसमोर येणं आवश्यक आहे की महाराष्ट्रासारखं राज्य जेव्हा 38,000 कोटी मागतं, तेव्हा खरोखर या मागणी मागे कारण मीमांसा काय, किंवा केंद्र सरकार हे पैसे का देऊ शकत नाही, किंवा द्यायचे असतील तर कधी देणार आहे, कारण अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे, माफ करा, मी इथंच थांबतोय. आणि जीएसटीचा जो मुद्दा आहे त्यावरती फारशी चर्चा होत नाही, पण ती झाली पाहिजे. कारण थकबाकीचे केंद्र सरकारनं कराराप्रमाणे राज्य सरकारला थकबाकीचे जे पैसे द्यायचे आहेत, ती थकबाकी आता केंद्राकडे राज्याची 38,000 कोटी रुपयांची झाली आहे. अशा वेळी जीएसटीचे पैसे येत नाहीयेत. राज्य सरकारसमोर जीएसटी असल्यामुळं उत्पन्नाचा सोर्स जे रिसोर्स होता तोच आटलेला आहे, कारण वॅटमधून राज्य सरकार स्वतःचा विक्री कर गोळा करत असे. आता तेही नाही आहे, केवळ पेट्रोल डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थ एवढ्यावरच वॅट सरकारला आकारता येतो, आणि एक्साईज म्हणजे उत्पादन शुल्क जे दारूवर वगैरे मद्यार्कावरती सरकार आकारतायत, तेवढं उत्पन्न सोडलं तर मग राज्यासाठी विक्री कर किंवा वॅटच्या माध्यमातून जो बल्कमध्ये रेव्हेन्यू महसूल येत होता तो आता जीएसटीमुळे येत नाहीये. आणि त्यात जर का जीएसटीचे पैसे
मिळत नसतील तर राज्य सरकारने काय करायचं? केंद्र सरकार म्हणत असेल तुम्ही कर्ज काढा, आम्ही हमी घेतो, तर राज्य सरकारने म्हणायचं की तुम्हीच आम्हाला कर्ज काढून द्या. राज्य शेवटी देशाच्या अंतर्गत येतं. हे जे मुद्दे आहेत त्यातून हे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत ते अतिशय जहाल झालेले आहेत. वैयक्तिक टीका टिप्पणी होते, आरोप प्रत्यारोप आता वैयक्तिक पातळीवरती आलेले आहेत. यात राजकारण धुसर झालेलं आहे. मला असं वाटतं ही चर्चा खूप दूरवर जाणार आहे. पण तुर्तास आज इथेच थांबूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास. राहा एक पाऊल पुढे.